भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा आणि भारतीय शिक्षण पद्धती जोपासणारी हिंदवी पब्लिक स्कूल। आपल्या स्कूलमध्ये आम्ही विविध सण साजरे करतो। त्यातील एक महत्त्वाचा सण म्हणजे धनुर्मास। डिसेंबर महिन्यात सूर्यदेव धनु राशीत येतात, त्यावेळी धनुर्मास साजरा केला जातो। तो कसा साजरा करावा, या महिन्यामध्ये ऋतुमानानुसार कोणता आहार घ्यावा, याविषयी प्रसाद दादांनी माहिती दिली। आपल्या मराठी महिन्यांमध्ये मास असं नाव आहे महिना, खरं तर ते संस्कृतमधलं नाव। तर धनुर्मास म्हणजे काय? जेव्हा सूर्यदेव एक महिना धनुराशीत असतात त्याला धनुर्मास म्हणतात। आणि मकर संक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात। संदीप दादा आणि राहुल दादा यांनी शेकोटीची सर्व तयारी केली। त्यानंतर आम्ही सर्वांनी अग्निदेवतेची पूजा केली व शेकोटीमध्ये अग्नी प्रज्वलित केला। त्यावेळी अग्नीचे महत्त्वही सांगण्यात आले। रोहिणी दिदी यांनी विविध गाणी विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली। आम्ही फेर धरून ही गाणी म्हटली। त्या खड्ड्यात मग ते हुरड्याचे कंस भासतात आणि त्याला अळीव अमावस्या म्हणतात। त्या अमावस्येला, त्या अळीव अमावस्येला पालकाचा गरगटाची जी भाजी करतो आपण, ती भाजी, बाजरीची भाकरी आणि मग जो शेतातला हुरडा असतो, जी कंस असतात ती ज्वारीची कंस भाजतात। गव्हाच्या कणसाच्या लोंब्या भाजत नाहीत, अशी ज्वारीची कंस असतात, तीच भाजली जातात त्याला। परत या वेळेस छोटी छोटी जी बोरं येतात ती बोरं खाल्ली जातात। त्यामुळेच आपण मकर संक्रांतीच्या वेळेस जो वाण असतो, त्या वाणामध्ये जी साहित्य असतं ना, त्याचीच भाजी करून ती अळीव अमावस्येला खाल्ली जाते। त्यामुळे ती ह्या संक्रांतीच्या वेळेस शेंगदाणे लाडू, तिळाच्या चिक्की हे आपल्या शरीराला ऊर्जा देतात, म्हणून त्या खाव्यात। या सर्वासाठी रमणी दिदींनी आम्हाला मार्गदर्शन केले। अशा प्रकारे आमचा धनुर्मास उत्साहात साजरा झाला।